नमस्कार मंडळी आणि आज तुमका दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा। तर आज असा लक्ष्मीपूजन खूप दिवसापासून ना मी काय व्लॉग वगैरे अपलोडच करीत नाही होते। कमीत कमी व्लॉग मी अपलोड करीत होते आणि खूप महिने झाले असतील मी व्लॉग टाकलेच नाही मोठे। म्हटलं आज विचार केलाय आज टाकूनच घेऊया आणि शूट पण केलेलं आहे लक्ष्मीपूजनचा व्लॉग। दिवाळीचे काय बाकी काय शूट करू भेटला नाही, सुट्टी नव्हती, लक्ष्मीपूजनला होती। सो म्हटलं लक्ष्मीपूजनला आपण व्लॉग करून घेऊया। सकाळीच पहिला उठले, अंघोळ विंघोळ आटपलंय, तयारी बियारी केली आणि खाली जाऊन सगळं सामान जर हवं होता ना तर आम्ही घराकडे घेऊन येले। तर कारण ना आपल्या कायम दूध फुला जी असतात ना ती रोजच्या रोज आम्ही हाणतो। आमच्याकडे फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे मग आता रोजच्या रोज हाणून जायचं लागतं आणि तेवढा काय मला वाटत नाही। आता या सगळं केलं आहे, त्यानंतर दूध तापवून ठेवलं आहे आणि इकडे ना मी काय करत होते दुपारच्या जेवणाची तयारी सुरुवात केली आहे। कारण झालेला काय भाजन 11 वाजून गेलेले होते आणि म्हटलं बहीण माका म्हणाले नाश्ता बनवूयाच नको, त्यापेक्षा बिस्किट आणि चहा खाऊया आणि त्यानंतर दुपारी डायरेक्ट जेवणच करू घे। म्हणून मी ठरवलं की आज चवळीची आमटी करायची आणि थोडीशी कोबी उरलेली होती घरातच तर ती घेऊया। कारण त्या दिवशी आम्ही फ्रँकी बनवलेलं घरासाठीच आणि पार्टी होती थोडीशी आमची बच्चे पार्टी, त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी कोबी होती थोडीशी उरलेली तर ती घेतलं कोबी, त्याच्यामध्ये थोडीशी बटाटी घातलं। कारण मी आधी काय ठरवलेलं नव्हतं की बाबा मी कोबी बनवतेला आहे, त्याच्यामुळे डाळ तर मी भिजत घालूक नव्हते। तर म्हटलं आता आपण जी असा ना तसाच बनवून घेऊया म्हणून मी कोबी घेतलंय आणि सोबतच बटाटी बारीक बारीक करून घेतलंय। आणि ना खरं सांगू तर बटाटे घातलेला कोबी माखा एवढं काय आवडत नाही, पण तरी आम्ही दोघांनी ठरवलं की खाऊया आज काय करून, म्हणून आम्ही बनवचं ठरवलं। तर ही जी कोबी चिरूची ह्या जर वापरतोय ना हे का याची कांद्याची किंवा बटाट्याची आपण भजी करूसाठी वापरतो ती मशीन आती ती किंवा तर कटर आता, त्यामुळे त्याच मी वापरतोय। तर मला बरा पडतं वापरूसाठी म्हणून मी त्या घेतलं त्यांना केलं आणि बाकी चिरवलेले कोबी मी नॉर्मली आपल्या जे सुरी असताना त्यांना चिरून घेतले। तर कोबी वगैरे चिरून झाली होती माझी आणि त्यानंतर मी मस्तपैकी कोबीची भाजी फोडणी टाकलं। एका साईडला पाणी तापत ठेवलेला होता, जो बहिणीचा होता, माझ्या बहीण माझी आंघोळी केल्या नव्हते अंघोळ त्यांना, सो त्यामुळे मी आंघोळ करून घेते त्याच्यामुळे त्यांना जो पाणी तापत ठेवल्यात आणि त्यानंतर मी एका साईडला माझा आपला काम चालू होता। मग एका बाजूला कोबीची भाजी फोडणी घातलं आहे, तोपर्यंत माझ्या बहिणीचा पाणी तापान गेलेला तर तो पण आंघोळी केला आणि मी असा ना टार्गेट धरून चाललेलं की ह्या आंघोळसून बाहेर येतं निदान माझा काला नानी माझी भाजी होई तास बरा पडतला माका आणि तसं झालं ना तर खूप पटकन जेवण होऊन जाता म्हणून फास्ट करत होते। आणि तसं सांगू सगळं तर मंडळी मी नवीन खोली घेतली तुमका माहितीच असतात आणि तुम्ही आता माझे मोठे ब्लॉग बघत असात ना तर तुमका मी सांगते माझे बारके ब्लॉग पण माझ्या चॅनलवरती टाकतं, त्या इंस्टाग्राम चॅनलवरती असं रोजच्या रोज ते ब्लॉग येतात, थंय जाऊन बघा माझ्या लाईफची अपडेट तुमका सगळी थंय मिळून जायत। आणि इंस्टाग्रामचा चॅनलचं नाव जा हा तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जायत, टाका जाऊन ह्या लाईफचे फॉलो करून ठेवा, तुमका सगळं आरामात भेटून जाईल। तर असं मी केलं आहे आणि हय मी ठरवलेलं आहे की आज पटापटा भाजी एका बाजू फोडणे घातलं की एका साईडला आपण चवळीची आमटी पण सगळा तयारी करून ठेवायची। चवळीच्या आमटीसाठी आमका ना खोबऱ्याची ता चटणी असता ती लागता, माका नॉर्मल आमटी बनवली चलत नाही, मला खोबऱ्याची चटणी हवीच असतात मध्ये, म्हणून मी त्या चटणीची तयारी करत होते। कारण खरं असं असतं माहिती आहे खूप म्हणजे कुठलीही आमटी बनवणं खूप काही मोठा नसता, जर तुम्ही चटणी तयार केलेली असतात ना तर ती खूप ह्या असतात। आणि आमच्याकडे ना असं खूप जण अशी असं जी चटणी तयार करून ठेवतात फ्रीजमध्ये, पण त्या मला खरंच पटत नाही। ती फ्रीजमध्ये चटणी खरंच खूप आपल्या आरोग्यासाठी वाईट असतं। खरं म्हणजे आपण आपला वेळ वाचवतो पण आपण एवढं वेळ वाचून आपल्या आयुष्याचे खेळतो ह्या मला खरंच असं वाटतं। आणि माझ्याकडे फ्रीज नाही आहे ना तर त्यानिमित्तानं तातरी बरं आणि फ्रीज येईल तर मी पण ह्या करू सुरुवात करीन, त्याच्यापेक्षा नकोच ती आपण चांगली चटणी बनवायची आणि रोजच्या रोज वापरायची। कसं असतं माहिती आहे आपलं जर शरीर असं ना तर आपण एक मशीन आहे, आपण त्या शरीरात जर जुना पुराणा ऑइल घातलं ना किंवा घाणेरडं ऑइल घातलं तर ती मशीन ना कधी बिघडतलीच आहे ना हो। तसंच असतं बाईकचं कसं असतं की आपण जर घाणेरडं ऑइल घातलं तर बिघडता। आता माझं असं ना मी खूप कोणांका बघितलं की मी खूप जणांका बघितलंय अशी की ना ते आपली जी बाईक असतात ती ना अशा ठिकाणी पेट्रोल भरतं ज्या ठिकाणी चांगला पेट्रोल मिळतं, भेसळवाला पेट्रोल भेटत नाही। मग सेम तसंच असतं ना हो, जशी आपला मशीन असा तिच्यावर जर वाईट तुम्ही घालत राहिलास तर तुमचा त्याचा परिणाम खूप वाईट होतो। त्याच्यामुळे मी असं काही करत नाही। जेवढे आपण फास्ट फूड तुम्ही म्हणजे फास्ट फूड खात असतं का खाते हो, आपले जिबले असते ते खाते, पण ह्या आपल्या जर हातात हा ना तातडी निदान करू शकतो ना आपण। सो मी त्या सगळं केलं आहे। त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, संध्याकाळी जेवण बिवून झाल्यावरती संध्याकाळी ना थोडंसं आराम केलं आहे, व्हिडिओ एडिटिंग झाली होती, त्यानंतर म्हटलं आता लक्ष्मीपूजन तयारी करून घेऊया। मग सकाळी पहिल्यांदा म्हणजे उंबरं पुसान घेतलं आहे, त्यानंतर दरवाजा पुसान घेतलं आहे। कारण असं म्हणतात की दरवाजा आणि उंबरो ह्यो लक्ष्मीचं प्रतीक असा, ती लक्ष्मी घरात येऊसाठी तुम्ही तिला बोलवूसाठी त्या सगळ्या आधी स्वच्छ हव्या
त्याच्यामुळे त्या करून घेतल्या. आणि दरवाजा हे मेन असता घराचं, त्यामुळे तो स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर कोळीश टका असं घाण बसलेली आहे, धूळ बसलेली आहे. माझ्या मते 15 दिवसांनी एकदा तुमका जमत असं तुम्ही रोज करू शकतास किंवा आठवड्यातून एकदा करा, नाही तर 15 दिवसांनी एकदा तुम्ही कराच. आता माका रोज जमत नाही, मी आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी त्या करतेच. त्यानंतर सगळं झाल्यावरती मी रांगोळी काढू सुरुवात केली, कारण तोपर्यंत मी लादी बाहेरची पुसून घेतलेली होती. त्याचं काय मी व्हिडिओ करून डेटॉल टाकून मी कायम लादी बाहेरची पुसून घेते. त्या पुसून घेतल्यावरती ना मी रांगोळी काढू सुरुवात केली. बहीण पण तोपर्यंत उठली होती, झोपलेली, थोडा वेळ आराम करत होता. आपण सकाळपासून माझ्यासोबतच काम करत होता. तर त्या म्हणाला मी पण रांगोळी काढतो का मदत करते. म्हणाला बॉर्डर रांगोळी काढून घेते एका साईडला, पूर्णच्या पूर्ण लांबच्या लांब त्या काढत होता दुसऱ्या काकीच्या घरापर्यंत, दरवाजापर्यंत. सो त्या आपण मध्ये मध्ये येऊन माझा व्हिडिओ शूट करत होता, कारण त्या म्हणाला ताई तुझं व्हिडिओ मी शूट करू मदत करतो का, तुला ट्रायपॉड लावायची गरज नाही, म्हणून आपण आपला बिचाराचा व्हिडिओ शूट करत होता मध्ये मध्ये. आणि त्यांनी मला खूप सारी मदत केली व्हिडिओ शूटिंगसाठी. आणि मी ना आज खूप मोठी रांगोळी काढलेलं आहे. पण माझी ही रांगोळी खरंच सॅटिस्फाय होती. मी भयानक खुश होते की त्या रांगोळीकडे बघून खूप जणांनी कौतुक पण केलेलं आहे. आणि त्या रांगोळीचं आणि मला खरंच खूप आवडली होती की मी पण एवढी मोठी रांगोळी काढू शकते, आणि ती पण कमी वेळामध्ये 2 तासात फक्त मी आवरले रांगोळी. त्यानंतर बहिणीने माझ्या बॉर्डर काढून घेतल्या. आणि हे बघा बाहेर कसे फटाके मारत होते. आमका एवढं वैताग गेलेलो ना की या फटाक्यांचं, पण म्हणताना ना दिवाळी असतं त्यामुळे आता काय बोलू शकत नाही. आता आपण मस्त दिवाळी एन्जॉय करूया, फटाक्यांचा थोडे दिवस आवाज आपण सहन करूया. त्यानंतर ना दरवाजा आपण लेपन करूचा होता, हळदीचा लेपन. आता ह्या हळदीचा लेपन जा असा ना त्याचा मी प्रॉपर असं व्हिडिओ घेऊन येईन, कशा करतोय, कशा करूचा असता, काय काय करायचं करताना सगळं. आता मी एक व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुझ्यासाठी. तर ह्या हळदीचा लेपन करूचा असता ह्यासाठी, कारण आपली लक्ष्मी आपल्या घरात येऊसाठी. तर या घरात एवढंच तुमका मी सांगते, जास्त काही मोठा तुमका मी सांगत राहत नाही. हळदीचा लेपन झाला करून, तसा म्हटलं आता मी तयारी करून घेते, कारण कसा आता संध्याकाळ होत इलेली होती. म्हटलं आता तो पण तयारी करून घेऊया. आणि मला थोडंसं एक व्हिडिओ पण बनवचं होतं, म्हटलं तो पण व्हिडिओ शूट करून जाय. पण त्याच्या आधी सगळं देवाची ज्या पूजेची तयारी होती ना सगळी काढूची होती. देवाच्या खालची लादी जी होती ती पुसून घ्यायची होती. आपल्याला गावाकडे कसं असतं हो, आपण ना सारवून वगैरे घेतो देवाच्या खाली वगैरे, पण आता आमच्याकडे हय काय सारवून लादी असं लादी पुसून घ्यायची लागते. आणि देवा कसं घाणेड्या लादीच्या खाली ठेवणं माका आता पटत नाही. आपल्याला जमतं तेवढं करायचं. आणि आज देवांका आंघोळ घालणं असते, त्याच्यामुळे सगळ्या देवांना खाली घेतलं. त्यांना सगळ्यांका व्यवस्थित स्वच्छ करूसाठी पाठबीट मी सगळा स्वच्छ करूसाठी सगळं खाली काढलं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याला साफ करून घेतलं. एका साईडला ना माझी बहीण मस्त असं दिव्यांका वाती बनत होती. आता झाला काय माहिती आहे, ताजा तेल मिळतं बघा देवासाठी आपण वापरतो, तर तेल घातलाच ना तुम्ही आणि वाती लावलाच की वाती ना शेवटपर्यंत जळतात. त्याच्यामुळे ते वाती ना रोजच्या रोज बनवूची लागतात. त्यामुळे लय कंटाळा येतं माका. त्यामुळे मी काय असं काय करू नाही. बहिणीक म्हटलं तूच कर काय काम. आणि आईचं फोन इलेलं होतं, आपल्या आईशी बोलता बोलता वाती करी होता, तेवढं तुझं टाईमपास पण होऊन आलो. त्यानंतर मी तयारी केलं आहे आणि आमच्या पूजेक लागले. पूजेची ऑलरेडी तयारी सगळी करून ठेवलेली होती, फक्त पूजा करूची होती. ती पूजा करून मी सुरुवात केली तयारी करून. आणि मी ही तयारी जी असं ना जो व्हिडिओ मी टाकलेलो असा माझ्या चॅनलवरती, तो जाऊन बघा. आणि टाकलो नसता तर लवकरच तो चॅनलवरती माझ्या येत. तर झाला काय, पूजा करून मी सुरुवात केलेलं आहे. पटापटा आपली म्हटलं पूजा आटपून घेऊया, कारण संध्याकाळी 7 वाजले की मग माझी बहीण पण म्हणाली उशीर झालो पूजा करू. संध्याकाळी आता लक्ष्मी योग झाली आणि आज आमची पूजाची काही तयारी नाही आहे. तर म्हटलं आपण तयारी करून घेऊया, म्हणून पटापटा देवांना आंघोळ घालून घेतलं आहे. आणि हवे आंघोळ घालूची क्लिप काय मी घेतलं आहे नाही, विसरले होते. कारण सारखं उठा, तो कॅमेरा चालू करा आणि मग तो पुन्हा बसा, ह्या सगळ्या मी गडबडीत ना रवा होता, विसरण होता आता की आपण ह्या सगळ्या चालू करू विसरलो. तर त्याच्यानंतर मी मस्त असं देवांची पूजा करू सुरुवात केलं आहे. दुपारीच मी हार आणून ठेवलेले होते, फुलं आणून ठेवलेली होती, ती सगळी मी देवांका घातलं आहे छानपैकी. त्यानंतर स्वामींका मी ह्यो अत्तर लावला. तर ह्या अत्तराकडे काहीतरी म्हणतात, तर मला ना नेमक्या माझ्या तोंडात असा बघा येत नाही तोंडावरती. तर तो अत्तर स्वामींच्या आवडीचो असा, तो मी त्यांना लावलं. त्यानंतर त्यांना गंध लावलं जो स्वामींच्या आवडीचो, हा तो माझ्याकडे कायम असताच, तो मी कायम लावतोयच. कायम जेव्हा सोनवेळा असतात ना तेव्हा त्यांना लय आवडतात. त्यानंतर साम्या कंठी घातलं आहे, माझ्या कृष्णा कंठी घातलं आहे आणि तुम्हाला छान नटवलं आहे. आणि माझं असं आहे की कृष्णा स्वामींका हात लावलेला जरा जरी तरी माझ्या पाया पडायची लय घाणेरडी सवय, घाणेरडी नाही म्हणायची पण चांगली सवय आहे ती मला, की बाबा त्यांना मी हात लावला लगेच मी पाया पडायला घेते. त्यानंतर बत्ती वगैरे लावली होती ऑलरेडीच. त्यानंतर त्या म्हणतात ना की आता लक्ष्मीपूजा असतं तर धान्यांका किंवा आपल्या ड्रायफ्रुट्सला वगैरे पूजूचं असतं. तर आम्ही काय करायचं म्हटलं, समोर ड्रायफ्रुट्स ठेवूया, खाली ठेवण्यापेक्षा समोर देवाच्या ठेवूया, मग थंच पूजून घेऊ शकतो आपण. आणि नेमक्या झाल्या काय माहिती आहे, मी ठरवलं की आता मी झाडू पण पुजतलं आहे. पण झाला का मी धनत्रयोदशी झाडू पुजून घेतलेली होती, त्याच्यामुळे मी आज काय पुजूक नाही झाडू. आज फक्त म्हटलं ह्यांचीच पूजा करून घ्यावी. आणि पैसे होते, पैशांची पूजा करायची एवढं मी ठरवलं आणि बाकीची पूजा करून घेतलं आहे. आणि माझ्याकडनं 2 असे हे आहेत आपले 2
पण समय छोटे छोटे समय ते माझ्या आईन मागा पाठवलेले आहेत गावाकडसून. तर त्या समयींका मी बाजू लावून घेतले. तर ते समय देवासाठी नाही होते बरं काय. तर तुम्ही माझ्या 3-3 बत्तीये पेटवलंस, तू असं कसं केलंस, तर ते समय देवासाठी नाही होते. ते फक्त डेकोरेशनसाठी असतात थंय. बाकी त्यांचा काहीच उपयोग नाही आहे. देवासाठी ते अजिबात नसतं. त्यामुळे अजिबात असं म्हणायचं नाही की 3-3 समय का लावलंस. पण मला असं वाटतं 3 वगैरे 3 आकडं वगैरे असं माझं काही म्हणणं नाही. माझ्या बाबांचंच म्हणणं असं की 3 असं काही म्हणायचं नाही. कारण बेलाची पानं पण 3 असतात आणि देवाक आपल्याला चलतात 3 पानं. त्यामुळे आणि देवाक 3च पानं ती लागतात. तर माझ्या बाबांना कसं वाटतं की तर चालतं एवढा सगळा देवाचं आपल्या चालतात असं काही नसतं. आपण तो आकडं ठरवलो, आपण तो वाईट ठरवलं तर असं काही नसतं. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित केलं आहे. सगळं आता बिटवलं आहे आणि छान अशी त्यांचं डेकोरेशन करून ठेवलं आहे. आणि माझे देव एवढे भारी वाटत होते ना की माका ता बघून लय प्रसन्न वाटत होता. आणि मला असं वाटायला लागला की मी ना असा देवपूजा करीत खूप वेळ रवन किंवा रोजच्या रोज अशी भारी भारी देवपूजा करीन, पण वेळ भेटत नाही एवढं सगळं करताना. दिवसभरातली एवढी कामं असतात ती आटपायची की देवाकडे बसायचं ह्या समजत नाही कधी. आणि एवढा सगळा करून रोजच्या रोज भेटत नाही हो. मग छानपैकी ह्या करू. आणि आजच मी नटलेलं आहे. आता बाकी दिवस तर मी अख्ख्या दिवाळीत मी डोंगरासारख्या होत आहे. फक्त मी आज नटलेलं आहे. म्हटलं बाकीचे काय सण मी साजरे करणार नाही. म्हटलं दिवाळी फक्त साजरी निदान करूया म्हणून मी त्या नटलेलं होत आहे. आता सगळं झाला, बाहेर फटाके फोडी होते आणि त्यातल्या त्यात पाऊस एवढं पडत होतो ना. पावसानं असं धुमाकूळ माजवल्या आणि त्या दिवशी. आणि खूप जणांची रांगोळी म्हणजे ज्यांची चाळीत लोक होतात ना त्यांची रांगोळी, खूप जणांशी आता त्यांचे रांगोळी गेले बिचाऱ्यांचे. आमच्या समोर पण चाळी आहे त्यांचे पण रांगोळी गेले. माकांना खूप वाईट वाटलं की त्यांची जी मेहनत होती ना ती खरंच पाण्यात गेली असं मला कळ्या. आणि एका साईडने असं पण म्हणायला हव्या की इंद्रदेवान आपल्या लक्ष्मीपूजनला हजेरी लावल्यात आणि ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे. दोन्ही साईडने आपण विचार केला तर वाईट वाटतं असतं. आपल्या एका साईडने विचार केला तर चांगला वाटतं, एका साईडने विचार केला वाईट वाटतं. आणि तरी पण आमच्याकडची पोरगी होत ना ते सगळे फटाके फोडी होते. फटाके काय थांबले नव्हते. वारं एवढं सुटलेलं ना कंटिन्यू बत्ती जात होती. अक्षरशः जी मेन बत्ती असते ना जी आपली मेन बत्ती जी का मध्ये असता वाद, ती वाली बत्ती जात होती. कारण ती वाली बत्ती सहसा जात नाही की ती फॅन लावा ना तर काय पण करा तुम्ही, ती बत्ती जाऊ बघित नाही. पण ती बत्ती त्या वाऱ्यानं जाय होती. त्यामुळे टेन्शन नका हायलेला म्हणून मी खिडकी लावून घेतले प्रॉपर आणि नंतर देवपूजा करून घेतले. थोडंसं दरवाजा चालू होतो म्हटलं दरवाजा छान चालू, खिडकी लावून घेऊया आणि देवपूजा करून घेऊया. त्यानंतर देवपूजा करता करता मग आठवला की आपण फुला घालून विसरलो देवाक आपल्या, म्हणून पटापटा फुलं घालून घेतले देवांका. त्यानंतर धूप वगैरे पेटवून घेतले, सगळं देवपूजा आटपून घेतलं. आणि मुळात झालं काय होता माहिती आहे की मध्ये मध्ये कोण ना कोणतरी येत असायचं घराकडे की मला रांगोळी काढून दे किंवा अजून मला काहीतरी करून दे. मग मी त्यांना सगळ्यांना आधीच सांगितलं होतं की आता मला काय जमायचं नाही, कारण आता मी काय तयारी करून असेल. नट्टापट्टा केल्यावरती ना मला काय जमणार नाही. आता त्याच्यानंतर मी काम नाही करूच आहे. जोपर्यंत मी नट्टापट्टा काढीत नाही ना तोपर्यंत काय नाही. कसं असं माहिती आहे आमच्या मुलींचा दिवाळी त्या लक्ष्मीपूजा दिवशी थोडासा नट्टापट्टा करायचो आणि मग तो काढायचं 5 मिनिटांनी तसं. आणि फक्त फोटो काढण्यासाठी आमचे हे धंदे सगळे चाललेले असतात. त्यानंतर देवाक ड्रायफ्रूट्स दाखवल्यानंतर मस्त मिठाई आणलेली होती बहिणीने माझ्या आणलेल्या, सो ती दाखवलं आहे. सगळा वेळा केलं आहे, धूप वगैरे लावलं देवाजवळ आणि झाली बाबा माझी त्याची पूजा आटापली होती. एवढा भारी वाटत होता ना पूजेसाठी माका की पूजा खरंच भारी झाली होती. आणि पूजा एवढी छान वाटत होती ना की मी त्या पूजाकडे बघितच राहून असं वाटत होता. स्वामी खूप सुंदर दिसत होते, माझं कृष्णा खूप सुंदर दिसत होतो, माझे गणपती खूप सुंदर दिसत होतो आणि सगळा खूप सुंदर दिसत होता. पहिला मी ना असं चौरंगावर माझं देव ठेवायचं नाही, पहिला मी छोट्याशा एका टेबलवर ठेवायचं देव माझं. पण माका आता असं वाटतं की चौरंगावर ठेवणं खूप छान वाटतं त्या टेबलपेक्षा पण, म्हणून मी ह्या रूममध्ये गेल्यापासून आता मी चौरंगावर ठेवू लागले. तो दिसतात पण छान दिसता, आपल्या बसाक आवडतं. आणि काय काय जणांचं सुवरती देव असतात आपल्या उंचीच्यावरती, पण मला तो आवडत नाही. आपलं देव कसं खाली असावं, अगोदरचे देवारे बाग खाली असायचे, त्याच्यामुळे बसलं ना की कसं सुंदर अनुभव येतात. त्यानंतर काय केलं आहे की दरवाजा आमच्या स्वस्तिक काढूचा होता. आता म्हटलं स्वस्तिक काढून घ्यावा दरवाजा, कारण त्या खूप गरजेचा असा. म्हटलं आता आपलं काय ते हो गेला आता संध्याकाळ झाली जा स्वस्तिक काढून घेऊया. दरवाजा ऑलरेडी पुसलेला होता म्हणून स्वस्तिक काढून घेतले. आणि आज मात्र बरोबर स्वस्तिक काढलं आहे मी, असं अजिबात नाही की मी चुकीचं स्वस्तिक काढलं आहे. त्या दिवशी फक्त दसऱ्या दिवशी जरा चुकीचा काढलेला होता. त्यानंतर मी संध्याकाळी ही जी बोटा उमटूची असतात ना आपल्या दरवाजावरती 7 बोटा उमटूची असतात, कारण 7 लक्ष्मी माझ्या घरात येऊन दे असं आता एक संकेत असतात. जसं लक्ष्मी सांगा 7 रुपयाने तू माझ्या घरात ये, तर आता असं असतं म्हणून 7 बोटा उमटवायची दरवाजावरती असं असतं. दरवाजाची पूजा करून घ्यायची, ह्या सगळं असतं. तर ह्या केलं आहे. एका साईडची बत्ती मात्र चालू होती, एका साईडची बंद झाली होती, कारण त्या वारा एवढा हे होतच होता. त्यानंतर रांगोळीचे मस्त फोटो बिटो काढलो आणि हा असा पॅसेज आमचा दिसत होतो. बहिणीक म्हटलं आता दिवे लावून घेऊया तोपर्यंत, कारण कसं माहिती आहे दिवे नाही लावलं ना तर तेवढं शोभा येत नाही.
त्यामुळे पूजा विजा आटपल्यावरती दिव्यांका सुरुवात केली, दिवे पेटवून घेतलं आहे आणि हे सगळे दिवे घेऊन मी बाहेर गेले. आज बाल्कनीत दिवे लावायचे नाही, आम्ही आधीच ठरवून ठेवलेलं आहे, कारण बाल्कनीत पूर्ण पाऊस आणि त्या वारा ह्यांचे दिवे राहणार पण नव्हते. म्हणून म्हटलं आज बाहेर सगळे दिवे लावूया, सगळे रांगोळीकडे दिवे लावून घेऊया. आणि माझ्याकडे ना साधारण 22 ते 23 दिवे आहेत, काय 25 असे काहीतरी दिवे माझ्याकडे. ते सगळे मी बाहेर आणि बाल्कनी असे भरपूर दिवे होऊन जातात आणि तेवढे दिवे सगळे मी बाहेरच लावलेले. आज म्हटलं कटड्यावरती लावून घेऊया. आणि आमच्याकडे ना भरपूर मोठं पॅसेज हा, छान वाटतं. उलट प्रत्येक घरासाठी वेगळं पॅसेज आहे, त्यामुळे ना तो मस्त वाटून जाता. त्यामुळे मी तिथे लावून घेतले. मस्त असं पॅसेज भेटलेलो आणि एवढं मोठं पॅसेज भेटल्यावर माणसाचे एकदम चैनच होता ना, तसं झाला माझा. त्यानंतर झाला बिळा, त्यानंतर फोटो काढलं आम्ही सगळ्यांनी, छान व्हिडिओ करून घेतलं. आणि ह्या सगळं झाल्यावरती छान मी बिटल्यावरती ना त्यानंतर झालं का आता कुठलं कम्फर्ट लेवल आता हवीच आहे ना माका. त्यानंतर मी कम्फर्ट लेवलसाठी काय केलं सांगते तुमका. मी कम्फर्ट लेवलसाठी मस्तपैकी असं मी मॅक्सी घातलं आहे, हे सगळं काढलं आहे आणि मॅक्सी घालून घेतलं आहे. कारण कसं असतं माहिती आहे, आपली मॅक्सी म्हणजे ना असं सुख, आपल्याला असं सुख भेटतं. त्याच्यामुळे मी मॅक्सी घालून घेतले आणि कम्फर्ट लेवल झाला. आता मला जेवूया थोड्या वेळानंतर, तोपर्यंत बहीण म्हणाली थांब जरा थोडा वेळ असून दे. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. जरा वाऱ्यामुळे सारखं पण ते विजत होते. ती बहीण आपली सारखी जाऊन पेटवत होती. बहिणीने पण चेंज करून घेतलेले. आणि त्यानंतर आमच्याकडे झाल्या काय, लक्ष्मी तर आमच्याकडे काही इली नाही, पण ह्यो मात्र नारायण मात्र इलो. आणि ह्यो नारो ना आमचं दूध एका दिल्या माझ्या बहिणीने पण झाला काय, एका दूध नको होता, ह्यानं दूध काही खाल्यान नाही.